सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वदा साधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने तुमचाच दिवस शुभ जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता नवरात्री उत्सवात आपण सर्वजण विविध मंत्र स्तोत्राचे पठण करून देवी मातेची उपासना करणार आहोत। यावर्षी 2024 सालचे नवरात्रीचे 9 शुभ रंग कोणते आणि 9 दुर्गेचे 9 रूपे कोणती, देवीला रोज कोणत्या फुलाची माळ घालायची आहे, आपल्याला रोज कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे, 9 दिवसाचे 9 महामंत्र कोणते। तर आता आपण जाणून घेऊया 9 दुर्गेचे महात्म्य आपण जाणून घेऊया। तर व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शंका असतील तुम्हाला काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तर आता सर्वात प्रथम नवरात्रीचा पहिला दिवस 3 ऑक्टोबर 2024 रोजी, वार आहे गुरुवार, शुभ रंग आहे पिवळा। नवदुर्गेचे पहिले रूप पाषाणपुत्री, मन खंबीर करणारी देवी शैलपुत्रीची पूजा आपण या दिवशी करणार आहोत। देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी, शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवा। देवी शैलपुत्री संकटांना तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल। नवरात्रीचा आता दुसरा दिवस बघूया। 4 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार, शुभ रंग आहे हिरवा। सामर्थ्य दृढ निश्चयाची शक्ती देणारी देवी ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते। देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी, साखरेचा नैवेद्य दाखवावा। देवी ब्रह्मचारिणी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल। आता नवरात्रीचा तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024 वार आहे शनिवार, शुभ रंग आहे करडा। मन खंबीर करणारी धाडस देणारी देवी चंद्रघंटा नवदुर्गेचे या दिवशी पूजन केले जाते। देवीला निळ्या फुलाची माळ अर्पण करावी, दुधाचे पदार्थ खीर याचा नैवेद्य दाखवावा। माता चंद्रघंटा संकटांना तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल। नवरात्रीचा 14 दिवस 6 ऑक्टोबर 2024 वार आहे रविवार, शुभ रंग आहे नारंगी। नवनिर्मितीची ऊर्जा देणारी, चांगलं आरोग्य प्रदान करणारी देवी कुष्मांडा माता नवदुर्गेचे चौथ्या रूपाचे पूजन या दिवशी केले जाते। देवीला केशरी फुलांची माळ अर्पण करावी, गोड भाज्यांचा नैवेद्य दाखवावा। मातेच्या कृपेने आपल्या घरात नेहमी चांगलं आरोग्य नांदेल। नवरात्रीचा 5वा दिवस 7 ऑक्टोबर 2024 वार आहे सोमवार, या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा। आध्यात्मिक शक्ती ज्ञान देणारी माता स्कंद माता देवीला बेलपानाची माळ अर्पण करावी, केळीचा नैवेद्य दाखवावा। स्कंद मातेच्या कृपेने आपल्या मुलांचे बौद्धिक विकास होईल। नवरात्रीचा 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार, शुभ रंग आहे लाल। शीघ्र विवाह जमण्यासाठी तसंच विवाह सुख मिळण्यासाठी नवदुर्गेचे 6वा रूप देवी कात्यायनी या दिवशी या देवीचं पूजन केलं जातं। देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी, मधाचा नैवेद्य दाखवावा। नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर 2024 वार आहे बुधवार, शुभ रंग आहे निळा। वाईट शक्तींचा नाश करणारे, शत्रुपीडेचा नाश करणारे देवी कालरात्री नवदुर्गेचे या रूपाचे पूजन केले जाते। देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी, गुळाचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी देवी मातेच्या कृपेने आपल्या कुटुंबाचं सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होईल। नवरात्रीचा 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024 वार आहे गुरुवार, शुभ रंग आहे गुलाबी। आध्यात्मिक प्रगती ऐश्वर प्रदान करणारी देवी महागौरीचं पूजन या दिवशी केलं जातं। देवीला लाल फुलांची माळ अर्पण करावी, नारळाचा नैवेद्य दाखवावा। आपल्या घरात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही। नवरात्रीचा 9वा दिवस 11 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार, शुभ रंग आहे जांभळा। आध्यात्मिक उन्नती करणारी, सिद्धी प्रदान करणारी देवी सिद्धिदात्री या दिवशी सिद्धिदात्रीचं या दिवशी पूजन केलं जातं। देवीला तुळशीची माळ अर्पण करावी, कुंकुमार्चन करावे, तिळाचा नैवेद्य दाखवावा। तर आता हे झाले आपले नवरात्रीचे 9 रंग 2024 सालामधले। नवदुर्गेची 9 रूपे, 9 दुर्गेचे महामंत्र, 9 माळा, 9 नैवेद्य। तर आता तुम्हाला जे मी स्क्रीनवर दिलेले आहेत 9 दुर्गेचे 9 महामंत्र ते तुम्हाला जास्तीत जास्त पठण करायचे 9 दिवसामध्ये। आणि आता 12 ऑक्टोबर 2024 नवरात्रीची सांगता आपल्याला सगळ्यांना करायची आहे। सर्वजण आपण विजयदशमी म्हणजेच दसरा साजरा करणार आहोत।
ज्ञानाची देवी, कलेची देवी सरस्वती मातेचं या दिवशी पूजन अवश्य करावं। तर आता अशा पद्धतीने आपल्याला नवदुर्गेची नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे। दुर्गा सप्तशतीचे पारायण आपल्याला करायचे आहेत। श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, तर देवीचे विविध स्तोत्र पठण अवश्य आपल्याला करायचं आहे सगळ्यांना। तर आता तुम्हाला समजलं असणार आहे। तर माहिती आवडली असेल तर देवी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ, आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ इतकाच होता। तर अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।